आपली भूमिका सांगू, नंतर पोलिसांची भूमिका ऐकू. तुम्ही या सगळे. ते गाडी थांबली तर गाडी कुठे जात नाही. तिकडे गोंधळ नकोय. मीडियाला तो इकडे या सांगा. काय गरज नाही तिकडचं. मीडियाला इकडे बोला. माझं उलट म्हणणं आहे, असिस्टंट एसपी साहेब मुंडे साहेब, डीसीपी साहेब, माझं म्हणणं आहे 2 मिनिटं जरा बाहेर काढा. आम्हाला तुमच्याशी कोऑपरेट करायचं ना, पण तुम्ही काहीच कोऑपरेट करत असाल तर कोणतं होणार. माझी भूमिका बोलतो. त्यांना 2 मिनिटं सोडा. त्यांना सोडा. माझ्यावर विश्वास ठेवा. ओके. वेगळा भाग आहे. ओके. ठीक आहे. त्याला बाहेर काढा. बाहेर काढा. आम्ही बोलू. काय ती मार्ग 100%. 100% काय ती मार्ग. 100%. संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हमसे जो टकराएगा जिंदगी में मिल जाएगा. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवराय. पुलिस आगे करती है. मी बोलतो. मी सांगतो. आता सगळ्यांनी शांत राहायचंय. सगळ्यांनी शांत राहायचंय. मी बोलतो. माझा शब्द डीसीपीने ऐकलेलं आहे. डीसीपी मुंडेजींनी मी सांगितलं त्यांनी ऐकलंय. म्हणून सगळ्या शिवभक्तांनी शांत राहावं. माझी भूमिका तुम्ही समजून घ्यावं. आम्ही कुठलं आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. कोणी बोलू नये. आम्ही आंदोलन करण्यासाठी इथं आलो नाहीये. या प्रतिकात्मक आंदोलन असं तुम्ही म्हटलं तरी चालेल, पण ते आंदोलन नाहीये. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढे पुढे पोलीस परत पकडून ह्या कपडे ह्या कपड्यात सगळे चला इकडे माझ्यावर चला सगळे तिकडे. कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. हातात नाही घ्यायचा. डिपार्टमेंटला त्रास नको. तिकडे रोड चालू ठेवा. माझी पहिल्या दिवसापासून भूमिका ही आहे, कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. आणि ज्या मागण्यासाठी आम्ही आलोय, जे 13 कोटी जनतेच्या समोर हा विषय घेऊन जायचंय, तो हेतूच आहे की कुठला कायदा न हातात घेता कायद्याच्या बाहेर जाऊन काही गोष्ट आपल्याला करायची नाहीये. आणि मी माझ्या बोलण्यात तुम्हाला ते दिसून येईल. गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलं, ते जीवन स्मारक जीवित राहावेत म्हणून माझा 15-20 वर्षापासून हा माझा प्रयत्न आहे. मी माझी प्रशंसा करत नाही, पण खरी परिस्थिती ही सुद्धा आहे. दुर्गराज रायगड किल्ला याला सरकारला मी भाग पडलं आणि तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि 75 वर्षात पहिल्यांदा आयुष्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं. ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येते, मला बोलून दे, ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसून येईल की संभाजी छत्रपतींची प्रामाणिक भावना किती आहे. नंबर 2, मुंबईत ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईत एक मोठं स्मारक व्हावं ही त्यावेळी सगळ्या पुढाऱ्यांची इच्छा होती. याचं मी कौतुक करतो. पूर्वी पहिल्यांदा जर कोणी घोषणा केली असेल ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली. इच्छा व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेकडे की मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा राहावं. त्याचा पूर्ण खर्च हा मी माझ्या
करवी संस्थांच्या दरबारमधनं करेल. पण त्यावेळीची राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं, त्याच्यात मला खोल जायचं नाही, ते गेले नाही पुढं. नंतर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मुंबईत सारख्या ठिकाणी इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य जे जग पाहिल असं इथं स्मारक व्हायला पाहिजे. घटकोट केली तर जीवित स्मारक आहेत त्यांचे. पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये. त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं. नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट. आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात तिथं उभा करणार. 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण तिने देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं. ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात, याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन सगळ्या 100% पाहिजे. कुठलाही पंतप्रधान येत नाही. पंतप्रधानांनी जलपूजन केलं. त्या जलपूजनाला मी स्वतः हजर होतो. मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच गडकोट किल्ल्याचं ठीक आहे, रेंगाळलंय, ते व्हायलाच पाहिजे. त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे. आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण 2016ला जलपूजन झालं. एक समिती सुद्धा स्थापन झाली. L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. मला सांगा त्याच्यानंतर काय झालं. मी विषय हातात घेतला परत. मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, विचारपूस केली. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही. सगळ्यांचं उत्तर एकच, जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळालं की ते पर्यावरणचे काही प्रॉब्लेम आलेले आहेत, काही ती अडचण निर्माण झालेली आहे, कोर्टात विषय गेला म्हणून आम्हाला पुढं काही करता येत नाही. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं. आणि ठीक आहे, किरकोळ माणसाचं जलपूजन, किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी, त्याचं जलपूजन केलं. आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये. आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं. पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काही नाही. आणि झालं असेल तर आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू. हे काय मला पोलिसांना विचारायचं आहे. एक मिनिट, कायदा हातात, आपण कायदा हातात घेतोय का? आम्हाला कायदा हातात घ्यायचा आहे का? मुळीच घ्यायचं नाही. इतर डिजिटल बोर्ड लावले. नाही मुंडेजी, मी हे राजकीय भाषण नाहीये, नाही बोलू नका. तुम्ही सुद्धा नाही बोलेल, कुणी नाही बोलेल. हे राजकीय भाषण नाहीये. हे माझं त्या घरात माझा जन्म झाला, माझा अधिकार आहे थोडा बोलायचा. इथं डिजिटल बोर्ड लावले, सगळे फेकून काढले, फाडून काढले. बाकी सगळ्या पक्षाचे डिजिटल बोर्ड चालतात. त्या जो व्यावसायिक आहे त्याला धमकी, त्या बाद्राला, ते कुठलं पोलीस स्टेशन खेरेवाडीमध्ये तो गुरोपी आहे, तो त्या व्यावसायिक जो त्याला पकडून, त्याचा काय संबंध विचारला, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, त्याला पकडून मारलं. त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे.
इथं बोटवाले त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्ही म्हटलं तर रेकॉर्डिंग मोंडेसला ऐकू शकतो, मोंडेची तुम्हाला ऐकू शकतोय. तर ते इथं बोटवाल्यांचा त्याला फोन, इथला जो कोण अध्यक्ष, अरे तू बुकिंग कसं केलंस, तू बुकिंग कसं केलंस, तुला माहिती आहे काय कोणाचं सरकार आहे, तू जर स्वराज्याच्या इथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द. ही कसली हुकुमशाही आहे, ही कसली दडपशाही आहे, बोलायचं नाही मध्ये. मग हे टोचत नाही मला, माझा अधिकार जाऊन नुसतं आपल्याला फेरफटका मारायचं, अभिवादन करून यायचंय. ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे, ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचंय. बर, वोटवाल्याने सुद्धा काय सांगितलं, आम्ही पत्रकार बंधूंना तुम्ही नोट करा की जिथं लाईन आहे, जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाही तिथं मुळीच जायचं नाही जायचं तिथं मुळीच. कारण का कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही. आम्ही दुर्बीननी बघू, दुर्बीनमध्ये बघून त्याचं अभिवादन करू. आता ह्याच चुकीचं. 5,000 तिकीट काढले आम्ही, 5,000 तिकीट काढले. बोटवाल्यांनी सांगितलं 5,000 लोक येणार नाहीत, तिथं 2,000-2,500 लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. हे सुद्धा चुकीचं आहे का? आता पोलिसांचं म्हणणं काय म्हणणं ते मी ऐकून घेतो, पण जे काय म्हणणं होईल, पण तुम्हाला सुद्धा माझ्या सूचना आहे. आपल्याला शेवटी इतर लोकांना सुद्धा कुठं त्रास होऊ नये. आपण शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत. आम्हाला एकच दाखवायचंय, 13 कोटीतल्या महाराष्ट्र लोकांना दाखवून द्यायचं की नेमकं स्मारक कुठं आहे. त्या स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी तर आम्हाला जायला परवानगी पाहिजे. तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का? काय याच्यात मी काही गुन्हेगार केली, काय गुंडगिरी केली आहे, काय कायदा हातात घ्यायला लागलोय? हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या मंडळीला, हा माझा प्रश्न आहे ह्या पत्रकारांना. काय चुकीचं आहे त्यांनी सांगावं. हो, मी कायदा मोडायला लागलोय, हिथनं परत जातो, मी हिथनं परत जातो, शिवाजी महाराजांना अभिवादन करतोय. मग त्यांनी सांगावं, सरकारने सांगावं की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे, तुम्ही लोकांना भडकवायला लागलेले, तुम्ही राजकारण करायला लागले. अनेक लोक मला म्हटले, अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करायला लागलाय का? अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालाय, या 8 दिवसाच्या अगोदर, त्याच्या अगोदर कुणी भूमिका घेतली हो? मी होतो. गडकोट कोल्ह्यांसाठी भूमिका कोणी घेतली? हा संभाजी छत्रपती. हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता म्हणजे दुर्गाच्या बोलत नाही, सगळ्या मतासाठी. काय यांना मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही, मी सुद्धा आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता, ते कोणी आणले? सरकार म्हणा आम्ही आणले असते, पण त्याचे पुढाकार कोणी घेतला? त्याचे शिखा जैन मॅडम जे त्यांच्यावर फिरायला लागलेत, युनेस्कोचे त्या आयकोमॉसचे जे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी? भारतात पहिल्यांदा, भारतात नाही आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणलं. कोण प्रामाणिकपणे कोणी शंका करू शकणार नाही. आणि आज सुद्धा प्रामाणिकपणा त्यांची काही विवृष्ट आहे, त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही प्रामाणिकपणाने आलोय, आम्हाला एकच हेतू आहे, आंदोलन नाही. आम्हाला प्रतिकात्मक आंदोलन असं समजा तुम्ही, पण या ह्याच्यात आम्हाला एकच दाखवायचं आहे की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं. शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, हे तुम्हाला जमत स्मारकाला सांगून टाकायचं, हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गडकोट किल्ल्यासाठी पैसे देतो बघ म्हणा तर तुम्ही. 350 वेळा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने काय डिक्लेअर केलं ह्या सरकारने? 450 कोटी रुपये आम्ही गडकोट किल्ल्याच्या संवर्धन, जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो. किती पैसे दिलेत त्यांनी मला उत्तर द्यावं. प्रश्नचिन्ह आहे, उत्तर द्यावं त्यांनी किती रुपये खर्च केले. दुसरा माझा प्रश्न आहे, तुम्ही काय डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातले जे जिल्हे जे डीपीसीचं बजेट असेल त्या जिल्ह्यातल्या लोकांनी, त्या तिथल्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 3% हे गडकोट किल्ल्यांसाठी आणि तिथल्या स्मारकासाठी दिले जाते. किती पैसे दिले तर गडकोट किल्ल्यांसाठी? या सगळ्या गोष्टीत आम्ही प्रयत्न करायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. आणि इथं पोलीस मला म्हणतात कायदा हातात घेऊ. मी का आलो नाही, मी का भाषण मागाशी केलं नाही? आमचे हे जे हे ना हात घालायचं, हे काय गुंडगिरी केली, हे काय दडपशाही केली, हे काय हुकुमशाही केली? हुकुमशाही तर तुम्ही केली आहे. मला सांगा पोलिसांनी, माझ्याकडे जर रेकॉर्डिंग मी इथं दाखवलं कसं बोलले त्या माणसाची. तो काय म्हटलं माहिती आहे? इथं बोर्डचा प्रमुख तो म्हणतोय माझी लहान 2 मुलं आहेत, हार्ट सर्जरी झाली माझी, मला काय करू का? तुमचं तुम्ही बघून घ्या. तो खेरवाडीचा
तो व्यावसायिक जो डिजिटल लावतो त्याचा काय संबंध आहे? त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाला, 4 पैसे त्याला मिळाले म्हणून त्यांनी डिजिटल बोर्ड लावले. त्याला मारलं, धमकवलं, शिवाजी महाराजांचे फोटो काढून टाकले सगळे. हे नाही बरोबर. आम्ही प्रामाणिक वागतो तर तुम्ही सुद्धा प्रामाणिक वागायला. सारखा खाकी घातल्या, आम्ही रिस्पेक्ट करतो या खाकीला. मी पहिला माणूस होतो खाकीला रिस्पेक्ट करतो. सर कुणीतरी आपल्याला नाही थांबा, मध्ये बोलू नका. तर आता माझी तुम्हाला तुमची काय भूमिका आहे ती सांगा. तर मी गाडीत बसतो, एक दोघं तिघं आमचे आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि सगळ्यांनी ऐकायचं, काय ठरल ते व्यवस्थित करू आणि सावलीत थांबा सगळे. अरे सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. अरे हुकुमशाही सरकारचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. आता कोणी पोलिसांनी सुद्धा कोणाला हात लावायचा नाही आणि आपण सुद्धा काय उलट रिॲक्शन द्यायची नाही. आपल्याला शेवटी कशासाठी आलो आपण स्मारक पाहिलं. आता ऐकताय ना सगळे? ऐका आता. पहिलं मला सर्वांनी शब्द द्यायचे, मी जो काही निर्णय घेणार तो निर्णय सगळ्यांना लागू आहे. संभाजीराजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संभाजीराजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज्य पक्षाचा मला पूर्ण कल्पना आहे, आपण पूर्ण महाराष्ट्रातून आलेलो, रात्रभर प्रवास करून आलेलो, नांदेडमधून आलेत, लातूरमधून आलेले, परभणीतनं लोक आलेत, नाशिकमधून लोक आले, पुण्यातून आलेले, बीडमधून आले, आमच्या जरा कोल्हापूरमधून जरा कमी आले. आहे कोल्हापूरचे, जालनावरून आले, बीडवरून आले, बरं धाराशिवरून आले, पूर्ण महाराष्ट्रातून लोक आले. कारण आपला हेतू काय, पहिला म्हणजे मुंबईत येणं गरजेचं होतं, आपण आलो. दुसरं कोणाला असतं पोलिसांनी थांबवलं असतं, कारण का आपला हेतू प्रामाणिक होता. आपला हेतू शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भात होता, म्हणून आपला प्रामाणिकपण होतं, म्हणून तिने आपल्याला इथंपर्यंत आणलं. आता त्यांनी नियमाचे मला थोड्या अटी सांगितलेले, नियमाचे ऍक्ट सांगितलेले की तिथं 5 माणसाच्या वर अशा वेळी अलाव करत नाही. त्याला सुरक्षेचे अनेक नियम आहेत, बोटी जाण्याचे असतील किंवा तिथं काही गडबड काही घोटाळा जर झाला तर त्याला सगळे जबाबदार आहे. आपल्याला शेवटी हेतू काय की तुम्ही प्रतीक आहेत सगळ्यांचे, पण 13 कोटीतल्या लोकांना हा विषय समजायला पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत आपण सगळे इथं आलोय. मी त्यातला एक भाग आहे आणि म्हणून मी 2 गोष्टी त्यांच्याकडनं घेतलेल्या. 5 लोकांनी काय आम्ही आज जाणार नाही. आमच्याकडे कमीत कमी 50 लोक तर पाहिजे. 50 लोक कोण निवडणार? मी 2 नावं सांगेन, तेच निवडतील, 50 ते येतील. बाकीच्यांनी सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहे तुम्हाला. बाकीच्यांना माझ्या फेसबुक पेजवर माझ्या लाईव्ह असेल किंवा आणि मला माहित नाही मीडियाचं, पण माझ्या फेसबुक पेजवर तर लाईव्ह असणार आहे. तुम्हाला सगळं म्हणजे जे काय टेलिकास्ट होईल तिथं ते सगळं तुम्हाला दिसेल. माझी विनंती नाही, मुंबईत आपण आलोय, आपल्याला कुठे गालबोट लागतं का? आणि गालबोट म्हणजे तो आपल्याला लागत नाहीये, ते शिवाजी महाराजांच्या प्रामाणिकपणे आपण या कामासाठी आलोय, म्हणून प्रामाणिकपणाने सगळ्यांनी जायचं. आपापल्या गाडीत सगळ्यांनी बसायचं. कुठं कायदा असा सांगतो आझाद मैदानाला जायला पाहिजे, मी म्हटलं आझाद मैदानाला मुलं जाणार नाही. मग काय करायला त्याचा मार्ग काय, पर्याय काय? तर एक लाईनी गाड्या लावायच्या, एक यू टर्न घेऊन सगळ्यांनी गाड्या लावायच्या आणि सगळ्यांनी आपलं गाडीत बसायचं. नाही 1 मिनिट, वाटलं तर एसी लावा गाडी, काय प्रॉब्लेम नाही, नवीन काळ आहे आता, गाडीत एसी असतो, गाडीत एसी लावा, शांतपणाने बसा. आणि जे 50 लोक मला वाटते, एक अंकुश कदम, धनंजय जाधव आणि कोण आहे, आणि माधवराव देवसकर, आपा असे 3-4 निर्णय घेतील. हे कोण 40-50 लोक आहेत मला धरून, मलाच तुम्ही कार्यक्रम करा. तर ते एवढं शांत, तुम्ही ऐकणार माझं सगळे? हात वर करा. महाराजांचा शब्द कायम राहील. ऐकणार तुम्ही माझं? हम तुम्हारे साथ. चला एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 जय. आणि मीडिया पाहिला मला साहेब, मुंडेजी कुठे मीडिया पाहिला मला, नाहीतर हे आम्हाला बाहेर आम्ही 50 जाऊ असं व्हायला नको.
तर सगळे ऐकला ना हो शब्द दिला ना तुम्ही तर तुम्ही स्वराज्य पक्षाच्या स्वराज्य प्रमुखाच्या आणि मीडियाने तुम्ही यायचं म्हणजे महाराष्ट्रात दाखवायला पाहिलं नाही तर तिथे उगाच आपला फेरफटका नको आणि तुम्ही शब्द स्वराज्य प्रमुखाला देत नाहीये कोणाला देत आहे बोला आता धनंजय शिवाजी महाराज की जय.